हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. आणि देवांच्या वाढदिवसाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सगळ्यांनाच. मी देवांचं बघा काय चालू आहे. काय चालू आहे देवांश? मागून नाही जायचं, इकडून जायचं, तिकडून नाही जायचं. ते तुटून जातं तिकडून गेल्यावर. इकडून जा. घर आहे जा. देवांश देवांश इकडे बघ. थँक्यू म्हण बरं सगळ्यांना. थँक्यू. हो, माझा देवांश खूप हुशार झाला. आणि माझी चिमणी आहे ना, ही चिमणी ना थोडीशी आजारी पडली बघा आज. चिवताई इकडे बघ. खोकला राहिला राजा. अंशिकाला ना इतका डेंजर खोकला आहे ना, रात्रभर अंशिकाला झोप नाही. तिच्या बरोबर मला नाही, देवांशला पण नाही. येऊन दे रे, नाही तर मी काढून ठेव ना. खूप डेंजर खोकला आहे अंशिकाला. आत्ताशी थोडंसं बरं वाटतंय. औषध दिले तेव्हा. आणि ताप 101 ताप होता तिला. थोडेसे गार पाण्यानं हातपाय वगैरे पुसले आणि हे केलं, तिला औषध दिलं तेव्हा बरं वाटतंय तिला थोडंसं. आता इकडं माझं सगळं काम राहिलेलं आहे बघा. स्वयंपाक राहिला आहे. इतकी माझी फजिती. त्यात आई गेल्या कोमलताईकडं. अंशिकाचं दुखतंय. इतका मला तसं वैताग आलता ना आज. इतकी बेजार करायली होती ती सकाळपासून. तिला असं श्वास पण घेता येणार नव्हता. इतका अरे 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 तिला असा श्वास पण घेता येणार नव्हता. इतका खोकला आहे अंशिकाला. ते पण समजे ना मला प्रॉब्लेम आहे. जर ताप आता अजून पण तिला ताप आहे, पण बळजबरी आता खेळतीये. जर ताप नाही उतरली तर अंशिकाला न्यावाच लागेल. अय शांत बसता का? नाहीतर अंशिकाला दवाखान्यात न्यावाच लागेल परत. असा प्रॉब्लेम आहे. आणि माझे पप्पा आलेले आहे. तुम्ही त्या देवांशच्या बर्थडेच्या व्हिडिओत पाहिलं. अरे 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 कोण अंशिका, तू त्याला मारलं मी आत्ता पाहिलं बरं का. अरे उठू नाही कसं. चला मी दार वाजवते, तुम्ही आतमध्ये जा दोघं पण. टिक टिक कोण आहे? हा इकडे बघा. आता देवांश किती चाललाय बघा. चिवताई थांब थांब. मारायचं नाही. मी काय बोलते बघ. मी काय असं मारू नये, नाही तर सोडून ठेवा. ते याच्यामुळे मी बनवत नव्हत्या. एक तर 1.5 तास त्याच्यात घातला मी. 1 तास मेहनत घेतल्यानंतर ते बनलं. त्यात देवांशनं काय केलं, ते त्याची एक ते बसवायचं असतं ना ते हे, तर तेच हरवलं. ते टाकलं होतं देवांशनं पलंगाच्या खाली. मला सापडेनच झालं. इतकी बेजार झाली. सगळ्या घरात शोधलं आत्ता शिकते सापडलं. अरे मी चालले. चल अंशू, याला राहू दे घरात. चल आपण दुसरं टेंट हाऊस आणायला जाऊ. चल तू राही आता. चल अंशू आपण दुसरं आणू. माझी चिवताई लय बेजार झाली. आणि पावसामुळं कपडे घरात वाळत घातले, तर थोडं ॲडजस्ट करा. परत म्हणतात का कपडे वगैरे सगळं व्हिडिओमध्ये आलं. साखर नाही रे बापरे. साखरानं तर इतकं काम केलं बाई. चिवताई अजिबात साखर मागू नको तुम्हाला. अजिबात साखर मागायची नाही. त्यात माझे पप्पा आलेले. तुम्ही बघितलंय देवांशच्या बड्डेच्या व्हिडिओत. त्यांना मी दुकानावर पाठवलं. देवांशचे पप्पा गेले बाजार आणायला. आणि असा प्रॉब्लेम आहे बघा आमचा. काय सांगावं है ना. अरे बापरे. चला तर मी आता स्वयंपाक करून घेते, नंतर तुम्हाला भेटते. हे बघा अंशुबाई झोपलेली आहे. बरं वाटतं बाळा तुला? अंशुबाईला ना डॉक्टर म्हणाले जर औषधात फरक नाही पडला तर ॲडमिट करावं लागेल. 2 दिवसाचे औषध दिलेत. जर नाही फरक पडला तर ॲडमिटच करावं लागेल म्हणे. तिच्या पोटात खूप दुखायला लागलं आहे. खोकला खूप येतोय तिला, त्यामुळे पोटात पण दुखतंय, छातीत पण दुखतंय.
आणि पाय आणि ताप तिचा 100च्या खालीच नाही येते. 101 102च ताप आहे तिला. तर औषध दिलेत त्यामुळे झोपते आणि अजिबात काही खात तर नाहीच आहे अजिबात. देवांश पण झोपलाय तिकडे, पप्पांनी झोपी लावलंय त्याला पण. माझं सगळं काम तसंच राहिलंय बघा, किती राडा पडलाय बघा. आत्ताशी मी सकाळचं काम भांडे वगैरे घासले आणि कपडे धुतले. सकाळचं काम आता 2 वाजता केलं मी. अगोदर अंशिकाला दवाखान्यात नेलं सकाळीच, कारण तिला 2 दिवस झाले रात्रीची झोपच नाही, तिला पण नाही मला पण नाही. खूप म्हणजे खूपच असं डेंजर खोकला येतोय तिला. असं खाली झोपली का इतका खोकला येतो ना. आत्ताशी थोडंसं झोपली ती रात्रीपासून, ते पण औषधानं झोप यायला लागली तिला. ताप तर खूप आहे. ती कशी लाल जरद झाली ती बघा, होठ वगैरे पूर्ण लाल झाले तिचे तापीनं. असा प्रॉब्लेम आहे बघा. माझी तर इतकी फजिती चालू आहे ना, एकतर पावसानं काही सुधरेना नाही या. आणि देवांश पण रडतोय सारखा, मला घे. ती म्हणती मला घे, त्याला घेऊ नको. सकाळची कामाची गडबड, डब्बे, सकाळी अंशिकाच्या पप्पाला पण सकाळीच जावं लागतं कामाला, आणि आई पण गेल्या कोमलताईकडं. प्रॉब्लेम आहे बघा माझा, काय सांगू आता. त्यात हितेन आहे, माझे पप्पा आहे म्हणून तरी थोडंसं मुलांचा मला आधार आहे. हितेन जातो दुकानावर आणि पप्पा सांभाळतात मुलांना, त्यामुळं काही एवढं हे नाही. पप्पाकडं काही बाबांकडं काही राहते ती. अंशिकाचं दुखायला लागल्यावर सुधरतच नाही आम्हाला काही. काय करावं तेच कळे ना. डॉक्टर म्हणे जर नाहीच ताप उतरला तर न्यावंच लागते, ॲडमिट करावंच लागेल तिला. काय करावं ना तेच कळावं. तिचं हे करता देवांशकडं दुर्लक्ष होतं. तो पण थोडासा रात्री तापला होता आणि खोकलत पण होता. त्याला पण लगेच औषध देऊन टाकलं. आणि मेन प्रॉब्लेम काय ना अंशिकाचा, ती औषधच नाही घेते. औषध पाजलं ना पूर्ण ती असं थुकायला लागली. अवतार पण बघा कसं झालंय. सकाळी आंघोळ केली आणि तसंच डायरेक्ट त्यांच्यासोबत गेले दवाखान्यात. माझी इतकी फजिती चालू आहे ना, काय सांगू तुम्हाला आता. जाऊन द्यायची आहे ते बरंच आहे. कॅमेरा पण खूपच असा वेगळाच दिसतोय हा, तर चला जाऊन द्या. जे आहे ते बरंच आहे. बघू, अंशिकाला जर नाहीच बरं वाटलं तर ॲडमिट करावंच लागेल, कारण तिचा तापच कमी नाही होते. अजून पण खूप ताप आहे तिला. 2 वेळेस औषध दिले सकाळपासून, तरी पण ताप आहेच अजून. बघते, जर नाहीच तिला फरक पडला तर न्यावंच लागेल परत. बघू आता काय होतं. तर असा प्रॉब्लेम आहे बघा. तिचं दुखायला लागलं का आमच्या सगळ्यांचाच मूड पार ऑफ होऊन जातो, कारण ती घरात तिची एकटीचीच मस्ती चालते जास्त. देवांश पण इतका काही नाही, देवांशचं पण एवढंही नाही. दोघं जर सोबत असेल तर मस्ती करतात, नाही तर एवढं काय. असा प्रॉब्लेम आहे बघा. देवांशला म्हणलं माझं सगळं काम राहिलं देवा, दीदी रडती ना, तू खेळ म्हणलं इथं. TV लावून दिला तर TV बघता खालीच झोपी गेला. चला आता मी पण ना काम आवरते थोडंसं. तसं काय मला पूर्ण काम आवरेपर्यंत संध्याकाळचा टाईम होतो. संध्याकाळचा टाईम काय, पण देवांश उठतो आणि देवांश उठला का मग तुम्हाला तर माहिती आहे देवांशचं कसं असतं. घे मला दे दुधू. त्यापेक्षा अगोदर थोडंसं सगळं काम आवरून घेते. झाडून वगैरे, मी काय सांगते, सगळं माझं सकाळी झाडून वगैरे पण झालं नव्हतं. तेव्हाच मी तिला दवाखान्यात घेऊन गेले. बाबा तर सकाळी 7:15 वाजताच म्हणत होते का जा तिला दवाखान्यात घेऊन. पण म्हणले इतक्या सकाळी कोणते डॉक्टर भेटतील आता. तिला तापच इतका डेंजर होता ना का बस, पूर्ण लाल झाली होती ना इतकी. असे शर्ट त्याच्यावरून स्वेटरच्या वरून चटके लागत होते तिच्या अंगाचे, इतकी गरम झाली. नंतर मी तिला पूर्ण कपडे काढले आणि ओल्या टावेलमध्ये गुंडाळलं आणि गार पाण्यानं थोडंसं पुसून काढलं. तेव्हा थोडीशी कुठं कमी झाली, पण तरी थोड्या वेळानं परत तापलीच ती. आता स्वेटर वगैरे सगळं काढून टाकलं तिचं, फक्त टोपी घातली कारण खूप गार वारं सुटले. सर्दी पण आहे तिला.
आता उठली का थोडंसं वाफ देते आणि औषध दिले तिला आता, त्यामुळे झोपली. औषध पण पित नाही, मेन प्रॉब्लेम तर तोच आहे. औषध दिले ना का पार असं गुळण्या मारून थुकती. तिनं बघितले मला औषध काढते म्हणून झाकणार, तर ती बाथरूममध्ये जाऊन लपली, आतमधून कडी लावून घेतली आणि बाथरूममध्ये लपली होती. अशी मुलगी आहे बघा. जर कडी नसती उघडली मला तर नाही का प्रॉब्लेम झाला असता तो एक. इतका वैताग आला ना मला, तर काय सांगू आता. चला चालूच राहतं. मुलांचा आजार पण तर लहान आहे तोपर्यंत ते चालूच राहतं. कारण वातावरण खूप घाण आहे आमच्या इकडं, खूप म्हणजे खूपच. एकतर ऊन अजिबात नाही आणि सतत पाऊसच चालू आहे. ऊन पडायला चान्सच नाही असं थोडा पण. चिखल आणि ते खूप घाण झालेली चालूच राहते. चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांनी काळजी घ्यायला, खास करून लहान मुलांची. ज्यांना लहान मुले त्यांनी लहान मुलांची काळजी घ्या, कारण वातावरण खूपच डेंजर आहे. त्यामुळे मुलांना सर्दी, ताप, खोकला हे चालूच आहे. खूप मुलांची खूप बेजारी होती. ते आपलं जाऊन द्या, आपलं जागरण होतं हे होतं, पण त्यांना सहन होत नाही. छोटे असतात तर त्यांची खूपच परेशानी होती. त्यामुळे आपणच थोडीशी काळजी घ्या. आता काळजी म्हणजे मी पण हिची काळजीच घेतली, पण हिनं काय केलं, 2 दिवस ना साखर खाल्ली आणि त्यात काय झालं, आम्हाला पिण्यासाठी जे पाणी येतं ना ते पाणीच नव्हतं आलं. तर ते विहिरीचं पाणी पिण्यात आलं. त्यानं तिला झाली सर्दी. म्हणजे सर्दीच्या तिला जे खोकला आला ना तर ते खोकला थांबेनच नाही, असा प्रॉब्लेम झाला होता. त्यात तिने साखर खाल्ली, साखरेने जास्त झालं तिला. तर चला, सगळ्यांनी काळजी घ्या.